नमस्कार. या सविस्तर आढाव्यात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुस्लिम कायद्याचा गुंतागुंतीचा पाया, त्याची ऐतिहासिक वाटचाल, विविध वैचारिक शाखा आणि भारतात त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होते या सगळ्यावर एकदम सविस्तर प्रकाश टाकणार आहोत. खूप इंटरेस्टिंग विषय आहे, तेव्हा नक्की लक्ष देऊन ऐका. ही संपूर्ण कायदेशीर रचना समजून घेण्यासाठी आपण एका फनेल म्हणजेच नरसाळ्याच्या दृष्टिकोनाचा वापर करणार आहोत. उगम आणि विकास, प्राथमिक आणि दुय्यम स्रोत, प्रमुख शाखा आणि शेवटी भारतातील अंमलबजावणी अशा 5 टप्प्यांतून आपण आज जाणार आहोत. एकदम व्यापक अशा जागतिक उगमापासून सुरुवात करून आपण थेट आजच्या आधुनिक भारतीय कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत पोहोचू. तर सर्वात आधी पाहूया भाग पहिला, कायद्याचा उगम आणि ऐतिहासिक विकास. मुस्लिम कायद्याची संपूर्ण प्रणाली ही दैवी उगमावर आधारित असल्याचा दावा करते. म्हणजे काय? तर परमेश्वराने पैगंबर मोहम्मद यांच्या मार्फत संवादातून जे नियम पाठवले त्यावरच हा मूळ कायदा आधारलेला आहे. आता पुढे जाण्यापूर्वी काही मूलभूत शब्द समजून घेणं गरजेचं आहे. इस्लाम या शब्दाचा सरळ अर्थ म्हणजे परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणं, आणि फिक म्हणजे बुद्धिमत्ता किंवा न्यायशास्त्राचं विज्ञान. यात कायदेशीर हक्क आणि कर्तव्यांचं ज्ञान येतं. हे शब्द वारंवार समोर येतील, त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा. आता ही संपूर्ण प्रगती खरोखरच थक्क करणारी आहे. या न्यायशास्त्राचा विकास 4 वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यांमध्ये झाला. सुरुवात झाली ती थेट पैगंबरांच्या जीवनापासून आणि त्यांच्या कायदेशीर कार्यापासून. त्यानंतर खलिफांच्या मार्गदर्शनाचा काळ आला, पुढे प्रमुख सुन्नी शाखांची स्थापना झाली आणि सरतेशेवटी स्वतंत्र विश्लेषणाचं आणि आजच्या आधुनिक काळातील बदलांचं युग आलं. वळूया दुसऱ्या भागाकडे. कायद्याचे प्राथमिक स्रोत. ऐतिहासिक पाया रचला गेल्यावर ही संपूर्ण कायदेशीर चौकट 4 अत्यंत महत्त्वाच्या प्राथमिक स्रोतांवर अवलंबून राहू लागली, आणि हेच स्रोत या न्यायशास्त्राचा एकदम मूळ गाभा आहेत. स्क्रीनवरच्या या हस्तलिखित नोंदींवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे कुराण, अहादीस किंवा सुन्ना, इज्मा आणि कयास हे ते 4 प्राथमिक स्रोत आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की हे 4ही स्रोत मानवनिर्मित दुय्यम स्रोतांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि सर्वोच्च मानले जातात. यातला सर्वात प्रमुख आणि पहिला स्रोत म्हणजे कुराण. हे परमेश्वराचे थेट शब्द मानले जातात. याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. विचार करा, यात तब्बल 114 अध्याय आणि सुमारे 6237 आयती आहेत, आणि हे सगळं सर्व काळासाठी एक संपूर्ण आचारसंहिता म्हणून काम करतं. दुसरा प्राथमिक स्रोत आहे सुन्ना किंवा ज्याला अहादीस असंही म्हणतात. हा स्रोत परमेश्वराच्या थेट शब्दांपेक्षा थोडा वेगळा आहे. यात थेट दैवी शब्दांऐवजी पैगंबरांच्या शिकवणुकीतून, शब्दांतून आणि कृतींतून आलेले अप्रत्यक्ष प्रकटीकरण पाहायला मिळतं, जे त्यांच्या अधिकृत अनुयायांनी अत्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवलं आहे. आता या सुन्नाचे पुन्हा 3 मुख्य प्रकार पडतात. हे शब्द थोडे तांत्रिक वाटतील, पण लक्ष द्या. सुन्नत उल कौल म्हणजे पैगंबरांचे स्पष्ट शब्द किंवा उपदेश, सुन्नत उल फेल म्हणजे त्यांच्या दैनंदिन कृती, आणि सुन्नत उल तक्रीर म्हणजे त्यांचं मौन, होय मौन, ज्याचा अर्थ ऐतिहासिकदृष्ट्या एखाद्या प्रथेला दिलेली मूकसंमती असा काढला जातो. पण असाही प्रश्न पडतो ना की जर एखाद्या पूर्णपणे नवीन परिस्थितीवर कुराण आणि सुन्नामध्ये काहीच स्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध नसेल तर काय? तिथेच इज्मा आणि कयास कामी येतात. इज्मा म्हणजे विद्वान न्यायाधीशांचं एकमत, आणि कयास म्हणजे सामान्य ज्ञान आणि तार्किक अनुमानाचा वापर करून कायद्याचा विस्तार करणं. तिसरा भाग आहे दुय्यम स्रोत आणि कायदे. प्राथमिक दैवी ग्रंथ आणि विद्वानांच्या एकमतापलीकडे शतकानुशतके बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कायदेशीर प्रणालीला काही दुय्यम यंत्रणांचीही गरज होतीच. आणि हे दुय्यम स्रोत खरोखरच अतिशय महत्त्वाचे आहेत. यात प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथा, भारतीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे बंधनकारक निर्णय, काही विशिष्ट कायदे आणि न्याय, तसंच समानतेची व्यापक तत्त्व यांचा समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर यामुळेच खऱ्या अर्थाने कायद्यात काळानुसार आवश्यक असलेली लवचिकता येते. चला आता चौथ्या भागाकडे वळूया. कायद्याच्या प्रमुख विचारधारा किंवा शाखा. पैगंबरांच्या मृत्यूनंतर नेतृत्वावरून झालेल्या ऐतिहासिक मतभेदांमुळे विविध विचारप्रवाहांची स्थापना झाली, आणि याच एका गोष्टीमुळे प्राथमिक स्रोतांचा अर्थ लावण्याच्या पद्धतीत मोठे बदल घडून आले. इथे एक अतिशय रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही वैचारिक फूट कोणत्याही कायदेशीर सिद्धांतावरून पडली नव्हती, तर ती चक्क एका राजकीय घटनेवर आधारित होती. सुन्नी शाखेने लोकांद्वारे उत्तराधिकारी निवडण्याच्या लोकशाही पद्धतीचं समर्थन केलं,
तर दुसरीकडे शिया शाखेचा असा ठाम विश्वास होता की उत्तराधिकार हा फक्त आणि फक्त पैगंबरांच्याच कुटुंबापुरता मर्यादित असायला हवा. यातूनच सुन्नी पंथाची पुढे 4 मुख्य उपशाखांमध्ये विभागणी झाली. यात भारतातील सर्वात प्रसिद्ध हनफी शाखा तर्कावर म्हणजेच कयासवर जास्त भर देते. याउलट हंबली शाखा मात्र परंपरेवर अत्यंत काटेकोरपणे अवलंबून राहण्याचा पुरस्कार करते. अगदी त्याचप्रमाणे शिया पंथ देखील विविध उपशाखांमध्ये विभागला गेलाय. भारताचा विचार केला तर इथे इथना अशरी शाखेचे लोक बहुसंख्येने आहेत, तर इस्माइलींमध्ये खोजा आणि बोहरा या गटांचा समावेश होतो. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात स्थानिक पातळीकडे वळूया, भारतातील अंमलबजावणी. हे एवढं विशाळ आणि गुंतागुंतीचं न्यायशास्त्र भारतामध्ये पर्सनल लॉ म्हणून नेमकं कसं लागू होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. धार्मिकदृष्ट्या पाहिलं तर कर्तव्य 5 स्तंभावर आधारलेली आहेत: श्रद्धा, प्रार्थना, दान, उपवास आणि तीर्थयात्रा. पण भारतीय न्यायालय मुस्लिम पर्सनल लॉ लागू करण्यासाठी फक्त एकाच अटीची सक्ती करतात, आणि ती म्हणजे एकेश्वरवाद आणि मोहम्मद हे त्यांचे पैगंबर आहेत यावर असणारा विश्वास. कायदेशीरदृष्ट्या हीच किमान आवश्यकता मानली गेली आहे. भारतीय संदर्भात बारकाईने पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते: शुद्ध मुस्लिम न्यायशास्त्राची ही अवाढव्य प्रणाली जशीच्या तशी विना अट लागू केली जात नाही. त्याऐवजी देशाचे कायदे आणि न्यायाच्या तत्वानुसार त्यात बरेच व्यावहारिक बदल करण्यात आले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1937चा ऐतिहासिक शर्यत कायदा. या कायद्याने अनेक स्थानिक प्रथा रद्दबातल ठरवल्या आणि हे अनिवार्य केलं की वारसा हक्क, विवाह आणि घटस्फोट यांसारख्या बाबींवर मुस्लिम पर्सनल लॉ स्पष्टपणे लागू होईल. मात्र शेतजमीन आणि धर्मादाय संस्था यांसारख्या क्षेत्रांना यातून जाणीवपूर्वक वगळण्यात आलं आहे. हे एक प्रकारचं संतुलन आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. प्राचीन दैवी ग्रंथांवर आधारित असलेली ही कायदेशीर चौकट आधुनिक कायद्यांच्या कठोरतेशी जुळवून घेताना स्वतःची ओळख कशी टिकवून ठेवते? खरं तर मुस्लिम कायद्याचं मुख्य आकर्षण हेच आहे: प्राचीन, अपरिवर्तनीय दैवी प्रकटीकरण आणि आधुनिक कायदेशीर प्रक्रियेतील व्यावहारिक वास्तव या दोघांमध्ये अत्यंत काळजीपूर्वक राखलेला हा समतोल, हा संगम खरोखरच अचंबित करणारा आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर आढाव्यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.